गुढीपाडव्याच्या निमित्तानं वरळी येथील जांभोरी मैदानामध्ये गेल्या 14 वर्षांपासून शोभायात्रा काढण्यात येते। वरळी येथील नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, तर या कार्यक्रमात महिला व लहान मुलांनी प्रचंड आनंद लुटला। शिवसेना फाउंडेशन आणि आम्ही वर्लीकर या संकल्पनेतून आपण निरंतर गेली 14 वर्ष हे काढत आलेलो आहे आणि यंदाचं आपलं 15 वर्ष आहे। 15 वर्ष त्याच उत्साहाने आणि जल्लोषाने आपण सर्व साजरे केलेलं आहे। सर्व नागरिक, सर्व मंडळ, सर्व संस्था आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन आपण हा सर्व कार्यक्रम करत असतो, जेणेकरून एक हिंदुत्वाची एकजूट आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आपण एकजुटीने करूया हा संदेश सर्वांना जाण्यासाठी। आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी आपल्याला खास म्हणजे आपला आनंद द्विगुणित झालेला आहे, तो मराठी भाषेला आपल्या अभिहित भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे लोकांना पण उत्साह वाटला। आपण पण तो सर्व ती प्रेरणा घेतली आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आपण मोफत पुस्तक वाटप केलेलं आहे आणि जे लेखक, पत्रकार आणि कवी आहेत त्या लोकांना आपण हा विशेष त्यांचा मानसन्मान देऊन सत्कार केलेला आहे। गुढीपाडव्यानंतर जे आज जे महाराष्ट्र जे भोगतोय, सोसतोय, आज महागाई आहे, प्रचंड वाढली, बेरोजगारी वाढलेली आहे आणि राजकीय परिस्थिती किती अस्थिर आहे तुम्हाला माहिती आहे। आज सर्व आपले उद्योगधंदे पळवले जात आहेत तिकडे आणि हा महाराष्ट्र फक्त बघतोय। तर कुठेतरी आज साई नाथांनी आणि देवाने आपल्याला एक शक्ती दिली पाहिजे की ह्या जे कोण महाराष्ट्राकडे वाईट नजरेने बघतात त्या लोकांना त्या पद्धतीने त्यांना धडा देऊन आज चांगलं महाराष्ट्राची सुजलाम होण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतायत, तिथे आज नोकऱ्या नाहीत तरुणांना, तरुण आत्महत्या करतायत। तर देवाची हीच प्रार्थना करेन की हे नवीन वर्ष जे आपलं चैत्र शुक्ल शालिवार शके 1947 हे आपले नवीन वर्ष हिंदू नववर्ष आहे, हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी आनंद भरभराटीने जाऊ अशी मी साईचरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत। याआधी आता मनसे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। शिवतीर्थावर ना, हा चांगली गोष्ट आहे, हिंदू सण आहे, नवीन वर्ष आहे, पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि ते सण जर साजरा होत असेल शिवाजी पार्क मैदानात तर चांगली गोष्ट आहे। ह्याच्यात काय म्हणाला आता मुद्दे ते काय म्हणतील ते राजकारणी लोक आहेत, आपण सामान्य लोक आहेत। हां 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 सभेला तर त्यांच्या खूप गर्दी होते, पण त्यांचा एकही आमदार किंवा काही कोण निवडून येत नाही त्याचं कारण आपल्याला समजत नाही आहे का? कारण भरपूर राजकीय पक्ष आहेत आणि ते त्याचा पाठपुरावा होत नसेल किंवा धरसोड वृत्ती जी आहे मनसेची धडसोड वृत्ती जी आहे, एखादा प्रश्न उचलतात आणि मग थोड्या दिवसानं ते विसरून जातात। अशातला काही गोष्टी घडल्यात याच्यापूर्वी, टोलचा प्रश्न म्हणा किंवा इतर प्रश्न म्हणा, तर लोकांच्या मनात ते असते। आता राज ठाकरे बोलतात, ते ठाकरे घराण्याचे आहेत त्यामुळे लोक जातातच, सभेला जाणार, मी पण जातो, अशातला भाग नाही। मी इथेच राहतो, ते इथेच राहतात, आम्हाला जावं लागते, मीही उद्या जाणार शिवतीर्थावर, असा बात नाही। पण काहीतरी ठोस असं काहीतरी कार्यक्रम होत नाही आहे, राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या असं ठोस काहीतरी होत नाही। पण मेळावे होत आहेत,
पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हे होत आहेत. मग ते कार्यकर्ते ते वळत नाहीत की काय मला ते कळत नाही. मला तर असं वाटतं की कार्यकर्ते कुठेतरी कमी पडतात. कारण ठाकरे घराणं आहे ते आणि ते मोठी व्यक्ती आहे खूप, आणि ते एवढं सांगतात, वेळोवेळी मुद्दे देतात ते, आणि पण ते त्याचा पाठपुरावा होत नाही. आता राज ठाकरे प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत का? नाहीत. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांनी ते जायला पाहिजे तिथे, त्याचा पाठपुरावा करावा लागला पाहिजे. किंवा सामान्य माणसं जातात, त्यांची छोटी मोठी कामं असतात, ते सुद्धा करायला पाहिजे. आवडतात 100% ना. ते कमी पडतात असं म्हणत नाही, त्यांची संघटना कुठेतरी जर असं कमी पडते असं मी म्हणतो. ते खूप प्रयत्न करतात, अशातला भाग नाही. खूप म्हणजे सगळीकडे दौरे करतात, कार्यकर्ते येतात, भरपूर येतात, लाखोनी जमा होतात, पण ते काम जे ते सांगितलेलं असते त्या पद्धतीने होत नाही. राज ठाकरे मैदानात खाली उतरून तेच काम करणार, पण ते करते नाही. हां, मला वाटतंय कदाचित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोलतील, किंवा हे औरंगाबादचं प्रकरण, मशिदीची प्रकरण, हे बऱ्याचशा गोष्टी आहेत एकदम. म्हणजे आता सामान्य माणसाला जे कळते राजकारणाला कळत नसेल अशातला भाग नाही. कारण ते एवढे घाणेरडं राजकारण झालं आहे महाराष्ट्राचं, ते असं वाटतं आम्ही बिहार महाराष्ट्रात आहे. बघा तुम्ही बाहेर कुठेतरी गेला, तुम्ही साऊथच्या प्रदेशात गेला तर तुम्हाला मराठी बोर्ड वगैरे दिसणार नाहीत. ते कानडीमध्ये किंवा तेलुगूमध्ये असणार. हां बघा, स्थानिक लोकांना कळते, स्थानिक लोक लावतात, पण बाहेरचे दुकानदार भरपूर आहेत तिथे. स्थानिक लोकांची दुकाने असून सुद्धा काही लोकांनी आहे ना, आपले स्थानिक मराठी माणूस काय करतो, तो भाड्याने देतो. कंपल्सरी व्हायला पाहिजे. नाही, महाराष्ट्रात मराठी पाट्या लागलाच पाहिजे, मराठीचं वर्चस्व वाढलंच पाहिजे. मराठी हे आपली अभिजात भाषेचा दर्जा त्याला दिला, त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता हा सामान्य माणूस म्हणून मला जर कळत असेल तर इतर लोकांना कळत आहे. सगळ्या राजकीय पक्षांना मी बोलतो असं. दादर, प्रभादेवी, वरळी, लोअरपल्ली सगळं मराठी. हां, मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. BMCने करायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे का नाही लावलं ते असायला पाहिजे ना. हे सगळं करता आलं पाहिजे, आणि सगळं करू शकतात पण ते होत नाही. कळते पण वळत नाही, तर अशी गत आहे ती. माझं नाव धनराज मोतीराम चव्हाण, मी ते प्रभादेवीलाच राहतो. तिथे माझा जन्म जिथे झाला. थँक्यू. मध्ये राहतो, कुठे राहतो आम्हाला कळत नाही. एवढं म्हणजे उठसूट कामाच्या गोष्टी कुठचाही राजकीय पक्ष करत नाही आहे. मग ह्यानी काय बोलला, त्यांनी काय बोलला, ह्याचं काढतो बाहेर, त्याचं काढतो बाहेर, हे सगळं चाललेलं आहे. हां बघा, हां नाही ऐका, सामान्य माणूस म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकट द्यायला लागल्या तर कसं होणार आहे? कमी करता, काय पर्सेंटेज कमी करा, त्याच्यात ती गोष्ट वेगळी. मेन म्हणजे महागाई कमी करा, ते लाईट बिल कमी करा, ते त्यातलं झालं. शिक्षणाचे फीस कमी करा, परत तुम्ही मेडिकल जे आहे ते स्वस्त करा सगळ्यांना. मेडिकलला GST लावताच कामा नये, शिक्षणाला, एज्युकेशनला GST लावताच कामा नये. हे सगळ्यांना कळतंय, पण का लावलं जातं मला कळत नाही. ते जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या, मग त्याच्यासाठी कशाला लावता तुम्ही GST? काय करणार त्या GST लावायला भरपूर काय ठिकाणी आहेत, भरपूर आहे. चॉकलेटवर पण GST आहे, आम्ही जे काय खातो भाजीवर पण GST आहे, आम्ही सगळं खातो ते GST, आम्ही टॅक्स भरतोच आहे. आम्ही चहा पावडर घेतो त्याच्यावर पण GST आहे. ऑटोमॅटिकली तर जातेच ते सगळं. मराठी भाषेचा मुद्दा असं मानला होता की मराठी फलक वगैरे लावली पाहिजे. नाही, ते त्यांचे विचार तर मांडतीलच, पण हे कबर वगैरे शेतकऱ्यांचे विषय आहे, नोकऱ्यांच्या, तरुणांचे बेरोजगारीचे विषय आहे, शिक्षणाची आपण प्रचंड परिस्थिती बघत आहात की मोठे बोकाळलेले हे शिक्षण सम्राट आणि शिक्षण सम्राटांबरोबर आता अधिकारी हे पण प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळलेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक नव्या मोठ्या अपेक्षानं महाराष्ट्रातली जनता ही राजसाहेबांक उत्सुकतेने बघत आहे. आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्राच्या क्षितिजावरती ह्या महाराष्ट्रातील जनतेला एक शेवटची अपेक्षा, शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र जनता माननीय राजसाहेबांक बघत आहे. आणि तेच विचार आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, आज काही माध्यमाच्या माध्यमातून आमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातील जनता आज शिवतीर्थावरती ऐकण्याच्यासाठी मोठी गर्दीने या ठिकाणी जमलेले आहोत. तो आमचा प्रश्न नाही आहे.
ते सन्माननीय राजसाहेब त्यावर बोलतील. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपासून जेव्हा शिवसेनेत आम्ही होतो तेव्हापासून आम्हाला राजसाहेबांचे विचार प्रचंड आवडतात. राजसाहेबांवरती प्रेम आहे. तेव्हापासून आम्ही राजसाहेबांसोबतच आहोत. आणि जेही त्या काळामध्ये शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये होते ते आजही राजसाहेबांसोबत आहे आणि इथून पुढेही राजसाहेबांसोबतच राहू. राजसाहेब सांगतील ते तोरण, राजसाहेब सांगतील ते धोरण, ही आमची महाराष्ट्र सैनिकांची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आणि त्यावरती आम्ही निर्णय जे साहेब घेतील त्यावर आम्ही वाटचाल करत असतो. मी खंडेराव मेढे, उपजिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माजी प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नाशिक. आम्ही नाशिकवरून जवळपास 10,000 महाराष्ट्र सैनिक आज या 19व्या गुढीपाडव्याच्या राजसाहेबांच्या सभेसाठी उपस्थित झालेलो आहे. आमच्यासोबत सगळे आमचे महाराष्ट्र सैनिक मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी आज शिवाजी पार्कामध्ये शिवतीर्थामध्ये दाखल आहे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी. आणि साहेबांची ही विचाराची शिदोरी नवं वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मराठी माणसांना नवा विचार राजसाहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नवनिर्माणाचा नवा विचार राजसाहेबांच्या निमित्तानं आज या सभेच्या निमित्तानं शिवतीर्थ ऐकण्यासाठी आणि तो विचार घेऊन जाण्यासाठी आम्ही हजारो महाराष्ट्र सैनिक नाशिकवरून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आपल्याला काय वाटतं कोणत्या विषयावरती राज ठाकरे बोलतील? हे गुढीपाडव्यानिमित्त आज मेळावा भरणार आहे. राज ठाकरे सभा घेणार आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणत्या विषयावरती बोलतील? बघा, राज्यामध्ये आजच्या घडीला भरपूर विषय आहेत आणि असंख्य विषय आहेत. तसे साहेब जे बोलतील ते मोजक्या विषयावर एकदम स्पष्ट बोलतील. जे काय लोकांना, महाराष्ट्रातील जनतेला जे काय संदेश द्यायचा तो स्पष्टपणे देतील. बोलण्यासारखे, साहेबांना बोलण्यासारखे जनसामान्य लोकांना अनेक गोष्टींना त्रस्त आहे सध्या. आणि जे बाकी सत्ताधारी आहेत ते कुठल्या गोष्टीकडे म्हणजे जनतेला फक्त ते भरकटवायचं काम करतात. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे सोडून बाकी इतर मुद्द्याकडे कसं त्यांना डायव्हर्ट करता येईल. म्हणजे एक मुद्दा झाला की तो कामाचा मुद्दा असेल जनतेचा तर मग दुसरं काहीतरी नवीन विषय काढायचा मध्ये. म्हणजे असंख्य विषय आहेत असे की जे साहेबांना बोलण्यासारखे आहेत. पण साहेब ज्या विषयावर बोलतील ते स्पष्ट बोलतील आणि महाराष्ट्रातील जनतेला एकदम तो स्पष्ट संदेश असेल. तुम्हाला सांगितलं ते मुद्द्याबद्दलच बोलतो तुम्हाला की साहेब बोलण्यासारखे सध्याची परिस्थिती जी आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची ती अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे. पण आता साहेब कुठल्या मुद्द्यावर बोलतील त्याच्याबद्दल आता ते साहेब बोलतील जे काय बोलतील ते. बघा, राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यायला हवे हे बरेच दिवसापासून विषय आहे. त्याच्यामध्ये राजसाहेबांना अनेक वेळा पुढाकार पण झालेला आहे राजसाहेबांच्या मार्फत. समोरून काही रिस्पॉन्स तेवढा काही भेटलेला नाही त्या पद्धतीने किंवा मग त्या विषय आहेत. पण या वेळेला जे काय एकत्र येणं जे अफवा आहे समजा हे मुळात राजसाहेबांकडून किंवा त्या समोरच्या पाठवून नाही, हे मधील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ह्यांना चर्चेत येण्यासाठी कार्यकर्ते करतात. जे आमच्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. राजसाहेब जे आम्हाला आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी असेल, अंतिम असेल. दशरथ सोनाजी उसरे. मी झाले आता मला झाले कमीत कमी 10 वर्ष या गोष्टीला. जिकडे जिकडे साहेब जाणार तिकडे तिकडे हा व्यक्ती जाणार. ते आता राजसाहेब आपल्या बरेच काही विषयावर मांडणार आहेत. त्यांच्याकडे काही बरेच काही उत्तरं त्यांच्याकडे यासारखे आज त्या विषयावर मांडणार आहेत. हो, सोबत यायला हवे. चांगल्या गोष्टी होईल. दोघा भावांची एकी झाली तर खूप चांगला घटना होईल, सुधारणा होईल, प्रगती होईल. जे गोरगरिबांचे ते समस्या त्या पार पडतील. त्याच्याबद्दल काही नाही त्यांना काय. ते आता काय ते कोणतं ते कब्रस्तान आहे ना ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय झालेले हां त्याच्या विषयावर काय बोलणार आहे. आणि काय जे असे काय बेरोजगार वगैरे त्यांच्या विषयावर काय बोलणार आहे. आणि निवडणूक याच्या काय झालेले त्याच्याबद्दल काय बोलणार आहे. आज आपण शिवाजी पार्कमध्ये आहे. गुढीपाडव्यानिमित्त आज मेळावा
ठाकरे तुम्हाला काय वाटतं, काय कोणत्या विषयावर बोलतील? तेच उत्सुकता आम्हाला आहे की साहेब आज कुठला विषय घेतील. त्याच्यासाठीच आम्ही सगळे आज कार्यकर्ते इथे आलेलो आहेत. कुठला नवीन आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करण्यासाठी इथे आलेलो आहेत. फक्त आम्हाला उत्साह असा एवढाच आहे की आज साहेब कधी आता सभा होते आणि कधी आम्हाला नवीन आदेश देतात. नक्की. मी पुण्याहून आलेलो आहे, मोशीमधनं. माझ्याकडे उपविभाग अध्यक्ष हे पद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भोसरी विधानसभा. आज राजसाहेबाच्या सभेसाठी राजसाहेब काय बोलतील याची उत्सुकता सगळ्यालाच लागलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे राजकारणी आज साहेबाच्या भाषणाकडे लक्ष देऊन आहेत. साहेब आज कोणाकोणाची खरडपट्टी काढणार आहेत आणि कोणाकोणाचं पितळ उघडं करणार आहेत, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज सगळेजण ऐकायला आलेलो आहेत. कोणत्या सीट आल्या नाही आल्या लोकांना वाटलं की एवढे सगळे कार्यकर्ते कसं काय. आज खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला कळलं की राजसाहेब ठाकरे हे ब्रँड काय आहे आणि काय नाही. तो सर, तुम्हाला असं वाटतं का की आपले जे राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे ते सगळे एकत्र यायला हवेत? सर, कार्यकर्त्याची सर्वांची इच्छा बघितली तर तीच आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, पण आखरीला सर्वस्वी निर्णय हा राजसाहेबाचा राहील. राजसाहेब जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही सर्वजण एकोप्याने उभे राहू. कोणत्या विषयावर बोलतील आपल्याला असं वाटतं? गेल्या 6 महिन्यात किंवा गेल्या 3 महिन्यात जे काही चाललंय, खोके म्हणा किंवा मग वाल्मिक कराडांचा विषय म्हणा किंवा मग बाकी आता जे सगळ्या गोष्टी आहेत, कबर, हे सगळे विषय साहेब आज काढतील ही आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आज. थँक्यू. सर, तुम्ही काय सांगाल? आज गुढीपाडवा निमित्त दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मेळावा भरलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल? राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलतील? आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सैनिकासाठी भल्यासाठी आज आदेश करणार. साहेबाचा सैनिक घराघरात, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका इथपर्यंत पोहोचला पाहिजेत हे साहेबाचं विजन असणार. आणि साहेब जे आदेश देतील या आदेशाचं पालन 100% महाराष्ट्र सैनिक करणार. कारण मी मातोतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊचं माहेर घर आहे शिंदखेड राजा, तिथला मी सरपंच आहे. ग्रामीण भागातून सरपंच आलेला माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाची वाट बघतो. येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, यांच्या पुढे माननीय साहेबांच्या आदेशानुसार जे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना साहेब कळतील, माझा महाराष्ट्र सैनिक हा पंचायत समिती सभापती झाला पाहिजेत, महानगरपालिकेचा अध्यक्ष झाला पाहिजेत. आणि माननीय साहेबाचं एकच स्वप्न आहे, माझ्यासोबत जो असेल त्याच्यासोबत त्याचे आई, वडील, भाऊ हे नेहमी हसत राहिले पाहिजे आणि ती त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसी असली पाहिजे, खुश असल्या पाहिजे. हा राजसाहेब ठाकरे सोबत आहे, हे आज राजसाहेब ठाकरे यांचं विधान आहे. आणि साहेब जो आदेश देतील तो सर्वांना मान्य राहील. थोड्याच वेळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र उलथापालथा करणार आहे आणि येणारे या सरकारला ना दिशाभूल करणार. हे दिशाभूल करणारं सरकार, माझी लाडकी बहीण बोलतोय ना, या लोकांना खाली दिशाभूलच केली. माझ्या सर्व लाडक्या बहिणी आयदी बनवल्या. कोणती बहीण, मी माझी बहीण सांगतो, काम करत नाही, कामाला हात या काम द्या ना. माझ्या लाडक्या बहिणीला रोजगार मिळवा. रोजगार प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये बरेच काही उद्योग आहे, मग उद्योग का देत नाही लाडक्या बहिणीला? पैसेच का देतं? असे जास्त तुम्हाला असं वाटतं की पैसे न देता काम द्यायला हवं? माझ्या लाडक्या बहिणीला, भावाला काम द्या, हाताला काम द्या. आणि सुशिक्षित बेकार आता ही महाराष्ट्रात चालू आहे ना, ही दिशाभूल बंद झाली पाहिजे. नवनिर्माणच्या हाताला काम लागलं पाहिजेत. आता जे चालू आहे त्यांचं नाटक बहिणीचं, हे खूप दिवस चालणार नाही. थोड्याच दिवसात सर्व यांचं नष्ट होईल. जे काय ते इकडं तिकडे पळणार आहे ना, खोके बोके, हे सगळे बरखास्त होणार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात सरकार पडणार हे मात्र नक्की. कारण लोक खूप थकलेले. हा महाराष्ट्र खूप पिंजून काढाय लोकांना. खूप माझ्या आई बहिणीवर महाराष्ट्रामध्ये खूप अत्याचार होते. याच्यावर का नाही बोलत? हे खून होते, भानगडी होत्यात, इकडे जाते तिकडे जाते, मर्डर होते. बरेच काही महाराष्ट्र उलथापालथ होऊन राहिली. मग हे सरकार झोपलं काय? महाराष्ट्र सैनिकच न्याय देऊ शकतो आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक धावून जातोय हे जनतेला पण माहीत आहे. एक दिवस माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही जनतेची आशा आहे. आपल्याला असं वाटतं का उद्धव ठाकरे सोबत येतील? हे
ते साहेब आहे बरोबर. साहेबाचा साहेब कोण नाही. जर आले एकत्र तर महाराष्ट्राचं 100% भलं होणार. जर कदाचित एकत्र आले तर महाराष्ट्राचं, पण साहेबाचे साहेब येते याच्यावर बोलू शकत नाही. मी एक सरपंच आहे, पण जर या दोघं भाऊन जर एकत्र केला तर महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्यासारखा सरपंच नव्हे तर पुढचा आमदार होऊ शकतो जर एकत्र आलेच तर. महाराष्ट्र सैनिकाला, सर्व जनतेला न्याय भेटू शकतो. राष्ट्रमाता जिजाऊच्या तालुक्याच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा मॅडम. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. माझं नाव कृष्णा वीर गुजरे. आम्ही प्रॉपर राहण्याचं राजस्थान, पण इकडे 35 झालं. आम्ही डोंबिवलीला राहता. पण ते राजू भाऊने मला फोन केला आहे, बोले तुम्ही या. राजसाहेबावरती मी एक गाणं तयार केलं आहे अयोध्येत दोरावर. तर लोक सांगतात की अयोध्येत दोरावर राजसाहेबाने रोखू शकते, म्हणजे कोणी नाही थांबवू शकते राजसाहेबाने. राजसाहेब बिंदास एक हिंदू जननायक माणूस आहे. हे नक्कीच दर्शन करणार आहे अयोध्येसाठी. आणि किती नेताबली बोललं ना तर राजसाहेब कोणी घबराणार नाही. आणि राजसाहेब नक्कीच दर्शन करणार आहे. हिंदू जहाँ होएगा वहाँ पे अयोध्या का दर्शन करके आएंगे. तो मैं एक राज साहब के लिए गाना बनाया हूँ, जरूर सुनिएगा. राज साहिब ठाकरे अयोध्या आएंगे, राज साहिब ठाकरे दर्शन करेंगे. जय जय महाराष्ट्र, जय जय मन से, राज साहिब ठाकरे अयोध्या आएंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आएगी, रामलला का दर्शन करेंगे. जय जय मन से, जय जय राज साहिब, जय जय माँ, जय जय मन से. महाराष्ट्र निर्माण सेनाचा, सामान्य राज साहेबाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रभादेवी येथील साईधाम प्रभादेवी हिंदू एकता मंडळ यांच्यातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शिवाजी महाराजांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. तर त्यात प्रभादेवी परळ या भागातील नागरिक आवर्जून सहभागी झाले. महिला व छोट्या मुलांचा यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला. तर या शोभायात्रेत महिला व लहान मुलांनी लेझीम खेळत आनंद लुटला. आज हिंदू नववर्षाच्या निमित्ताने प्रभादेवी येथे शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. आज गुढीपाडव्याचं जे निमित्त आहे ते नववर्ष सगळीकडेच आपण पाहू शकता. महाराष्ट्रात शोभायात्रा काढण्यात आलेली. आपल्यासोबत मराठी कलाकार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल, आपण इथे साईधाम इथे दर्शन घेण्यासाठी आलात, शोभायात्रा सुद्धा भव्य असा शोभायात्रा काढण्यात आलेलं आहे, काय म्हणाल आपली म्हणजे प्रतिक्रिया?
मोस्टली तर मी गिरगाव वगैरे अशाच एरियात शोभायात्रा बघते, पण माझ्या एरियात प्रभादेवी परळ ह्या एरियात शोभायात्रा आहे हे बघूनच खूप छान वाटतं आणि आपल्या मंडळाने पुढाकार घेतला ह्या गोष्टीसाठी, तर खरंच खूप भरून आलं आहे. आणि थँक्यू सो मच मला तुम्ही इन्व्हाइट केलं, कारण माझं नाशिकला शूट असतं आणि नाशिकला एवढं पाडव्याला घेऊन क्रेज नाही आहे, पण मी काय योगायोग झाला आणि मी मुंबईत आली आणि मला ही शोभायात्रा किंवा हा पाडवा एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे, तर खरंच खूप खूप थँक्यू सो मच. काय म्हणाल दादा, यंदाचा कितवा वर्ष आहे आणि कसं शोभायात्रेची काढण्याची सुरुवात इथे झाली? आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की हा पहिलाच वर्ष आहे प्रभादेवी हिंदू एकता संघ, आमचे सगळे जे प्रभादेवीतील जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही शोभायात्रा निघालेली आहे. सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि उत्स्फूर्त आता प्रतिसाद लोकांकडून मिळाला आहे. आणि खरंच मला मॅडम पण म्हटले की आतापर्यंत आम्ही गिरगावात शोभायात्रा असेल त्या ठिकाणी अनुभव घेत होतो, पण आज परळसारख्या प्रभादेवीसारख्या एलपिस्टनसारख्या माध्यमातून हा शोभायात्रा निघतायत. मराठी असेल हिंदूजन असेल ते एका सणानिमित्त एकत्र येत आहेत, एकमेकांसोबत सगळे आपले सण साजरे करतात. अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. खरं तर पाहिलं गेलं तर हिंदूंचं जे आज नववर्ष आजपासून चालू होत आहे. कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. शिवसेना फाउंडेशन आणि आम्ही वर्लीकर या संकल्पनेतून आपण निरंतर गेली 14 वर्ष हे काढत आलेलो आहे आणि यंदाचं आपलं 15 वर्ष आहे. 15 वर्ष त्याच उत्साहाने आणि जल्लोषाने आपण सर्व साजरे केलेलं आहे. सर्व नागरिक, सर्व मंडळं, सर्व संस्था आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन आपण हा सर्व कार्यक्रम करत असतो, जेणेकरून एक हिंदुत्वाची एकजूट आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आपण एकजुटीने करूया हा संदेश सर्वांना जाण्यासाठी. आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी आपल्याला खास म्हणजे आपला आनंद द्विगुणित झालेला आहे. तो मराठी भाषेला आपल्या अभिहित भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे लोकांना पण उत्साह वाटला. आपण पण तो सर्व ती प्रेरणा घेतली आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आपण मोफत पुस्तक वाटप केलेलं आहे आणि जे लेखक, पत्रकार आणि कवी आहेत त्या लोकांना आपण विशेष त्यांचा मानसन्मान देऊन सत्कार केलेला आहे. गुढीपाडव्यानंतर जे आज जे महाराष्ट्र जे भोगतोय, सोसतोय, आज महागाई आहे प्रचंड वाढली, बेरोजगारी वाढलेली आहे आणि राजकीय परिस्थिती किती अस्थिर आहे तुम्हाला माहिती आहे. आज सर्व आपले उद्योगधंदे पळवले जात आहेत तिकडे आणि हा महाराष्ट्र फक्त बघतोय. तर कुठेतरी आज साईनाथांनी आणि देवाने आपल्याला एक शक्ती दिली पाहिजे की ह्या जे कोण महाराष्ट्राकडे वाईट नजरेने बघतात त्या लोकांना त्या पद्धतीने त्यांना धडा देऊन आज चांगलं महाराष्ट्राची सुजलाम होण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतायत. तिथे आज नोकऱ्या नाहीत तरुणांना, तरुण आत्महत्या करतायत. तर देवाची नेहमीच प्रार्थना करेन की हे नवीन वर्ष जे आपलं चैत्र शुक्ल शालिवार शके 1947 हे आपले नवीन वर्ष हिंदू नववर्ष आहे, ते वर्ष सर्वांना सुख समृद्धी आनंद भरभराटीत जाऊ अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आम्ही घेतो श्री साईधाम देवालय संस्थान हा मुंबईतलंच नव्हे महाराष्ट्रात आज ज्याला शिर्डी असं म्हटलं जातं ते आमचं साईधाम देवालय संस्थान आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमच्या सर्व साई भक्तांच्या माध्यमातून साई चरणी सुवर्ण पादुका अर्पण करत आहोत. मी सर्व या माध्यमातून सर्व तुमच्या व्ह्युअर्स असतील, साई भक्त असतील त्यांना विनंती करतो की आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई चरणी साई पादुका अर्पण होत आहेत, त्याच्यात तुम्ही दर्शन घेऊन अवश्य लावावं. व सर्वांनी रामनवमीचा उत्सव देखील या नवीन साई सुवर्ण पादुका आहेत त्याच्या दर्शनातून सर्वांनी रामनवमी आणि गुढीपाडव्यानिमित्त या मंदिराला भेट द्यावी. धन्यवाद. ओम साईराम. खूप आनंदाचा क्षण आहे म्हटलं. ओम साईराम. श्री साईधाम देवालय संस्थानाच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी साई यज्ञ ठेवलेला आहे. या ठिकाणी सुवर्ण पादुका श्री साई चरणी अर्पण केलेले आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी हवन आहे. तर आम्ही सर्व साई भक्तांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण हवनाला उपस्थित राहून या मोलाच्या क्षणामध्ये आनंद द्विगुणित करायचा आहे. ओम साईराम.